हा आणि ते 16 शतक आणि आता आपलं 20 शतक. हो 400 वर्षाचा फरक तरी पण आपल्या अजून किल्ले टिकून आहेत. हो बरोबर. मग तेव्हा कसा असेल आपला हा परिसर, तो विचार करून फक्त बघा, एकदा कल्पना करा. आता असं आहे तर वनभोजन करायचं आम्ही शाळेचं. काय बोलतो? हो महिन्याभराचं एकदाच भरून आणतात. एकदाच. अरे बापरे. लय मित्रांनो एकदम रिस्की एरिया आहे ना, वाघ वगैरे फिरतात या साईडला. तर मीठ राहिलं, नंतर मसाला आणला आणि आता माचीस तिथे तिवऱ्यामध्ये राहतात काय? तिवऱ्यामध्ये राहतात. ओके. आणि ह्या साईडला प्रचितगड कुठं आहे? हा समोरचा हा पट्टा आहे, प्रचितगडाचा आहे. हा वाटतं ना. तर मित्रांनो बघू शकता त्या साईडचा जो पट्टा आहे ना, तो वरती तो प्रचितगडाचा पट्टा आहे. बघू शकता वरती पण नारळ आहेत. असं असतं जंगलात आलो ना. हा बघा इथं पण आहे. ही शाळा आहे नायरी पेठेची. हा आता आपण आलो तिथून. आपलं म्हणजे ऐका बघ या मा बॉय. मामा कुठून रस्ता आहे हो? कुठे जायचंय आपल्या कुठे जायचं रे? धबधब्यावर. 3 महिना येताना भेटेल आपल्याला पाणी प्यायला. आता क्लीन खाली आता. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मध्ये स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आता बंदोबस्त माझं संपला आहे आणि त्यामुळे मी मामाच्या गावी आलो आहे नायरीमध्ये. संगमेश्वरपासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर नायरी गाव आहे. तर इथे माझं मामाचं गाव आहे आणि तिकडे आलेलो आहे. तर आज म्हणजे मामाचा मुलगा वगैरे निखिल प्लस विनय आणि त्याचा मित्र वगैरे आलेत. तर ते बोलले होते की छोटीशी पार्टी करायला आपण तिकडे जाऊ. त्या म्हणजे तिकडे धबधबा आहे. तर त्या धबधब्यावर मस्तपैकी 1 नंबर सीन आहे, लोकेशन आहे, चांगलं आहे. तर तिकडे चिकन पार्टी बनवायला आम्ही चाललो आहे. आणि सकाळचे वाजलेत 5 वाजले. 5 वाजता उठलो आहे आणि आता 5:30 वाजले. 5:30 वाजता सर्व रेडी होत आहेत. बघू शकता या साईडला ब्रो इकडे उठला आहे, निखिल इकडे आहे आणि सर्व टोप वगैरे आहेत ते आपल्याला घेऊन आता तिकडे जायचं आहे. कुठं धबधब्याचं नाव काय रे? काय बघा ना, धबधब्याचं नाव पण नाही माहिती. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. जाऊया. पण ते लोकेशन चांगलं असणार आहे, त्यामुळे मजा नाही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा. चला आता अजून यांचे मित्र आहेत ते जमा झाले की चिकन सकाळी एवढं 5:30 वाजता चिकन आणायला जाणार आहोत. बघू शकता याच्यातलं वाजले 5:30. ठीक आहे, जो कुछ भी रहेगा आपण ब्लॉग में दिखाएगा. तर मित्रांनो आम्ही आता निखिल, मी आणि निखिलचा ब्रो काय ना ब्रो विराज आम्ही 3 जण चालू चिकन आणायला. आणि कुठं सतीत चालू आहे ना. हा तर सतीत जाऊया चिकन घ्यायला. आणि बाकीची जी मंडळी आहे ती आपली तिकडे घराची तर थांबले. तर आम्ही आज चाललो आहे चिकन आणायला. तर जाऊया. बघू शकता या साईडला इकडून आपण जाऊया खालती. तर चला आणि चिकन घेऊन येऊया. मस्त सकाळची कोरी कोरी चाय या ब्रोच्या इथं आलो आपण पियाला. आणि इथून पिऊया आणि मग जाऊया चिकन आणायला. कैमरामैन को आधा खिलाएंगे काय करके. तर मित्रांनो आपण आता सकाळी चिकन शॉपमध्ये आलेलो आहे. चिकन घेतलेलं बघू शकता या साईडला. हे किती किलो घेतलं रे? 2.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आपलं काम झालंय. आणि इथून जाऊया परत आता वरती, मग तिथून डायरेक्ट आपल्या मेन लोकेशनवर. चला. सो गाइस अपन अभी रेडी होके चिकन लेके अपन निकल रहे. बघू शकता या साईडला सर्व गँग इकडं होता. हे सर्व सकाळचे वाजलेत किती रे? 6 वाजलेत आणि हे सर्व निघतात टोप वगैरे घेऊन. इकडून आपण चाललोय खालच्या दिशेने. चला हातात आपल्या चिकन है और जा रहे हैं उस साइड में. तर चला मजा येणार आहे. तो भाई लोग हा बघा विकी बा आला. सुरी घ्यायला गेलेला. भेटली का सुरी? हा 2 आणल्या. सुरी आणल्या भाईने. तो आमचा जियान आहे. क्या बोला तूने? आमचा जियान आहे. जियान मैं हूँ जियान. मैं हूँ बड़ा ताकतवर. जियानच आहे खरं. आता इथून जाऊया खालती आणि आपल्या
जे लोकेशन आहे त्या लोकेशनवर पोहोचूया भावांना, मजा येणार आहे. मी पण विनूला बोलवतो की किती दिवसांत जाऊया तिकडे जाऊया. शेवटी आज आपला दिवस आला तिकडे जायचा, तर बघूया. लवकर झालं भाऊ राईस मीठ राहिलं. हा मीठ आणायला तर परत चालू. थांब पण जाऊ मीठ आणायला जाऊया. हे धरा रे चालू आधीच भाई ऑलरेडी यार. यार सगळं एक एक सामान राहतंय. कोण सुरी विसरते, कोण टोप विसरते, कोण मीठ विसरते. आता मीठ आणायला जाऊया वरती. ठीक आहे चला चल धाव. क्या बोला तूने? कुठलीला मसाला आहे का? तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? कुठलीला नसेल. मीठ भेटलं बाबा. अरे एक एक वस्तू विसरलाय आम्ही. हा आता काय करणार यार. असं प्लॅनिंग म्हणजे घाई गडबडीत प्लॅनिंग झालं ना, मग असं होतं. ठीक आहे ठीक आहे मग राहू दे. चल 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 बस झालं ते करूया. कुठले लावता रे काय ग? तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. हा गेलेला मीठ आणायला जियान आमचा. तो दमलाय बघा कसा. जियान हाय कर. चला व्लॉग मध्ये बनून राहा. मी विनय आपलं आपलं काय आपलं हा चल मग. ना हे बघा मित्रांनो, आता काय आलं माहिती का, आम्ही आणला आपला सॉरी काय मीठ घेऊन आलो आणि आता मसाला राहिला. आता मसाला आणायला कोण गेलाय ते बघा. ते तिकडून चाललेत ते बघा दोघं. म्हणजे अशी घाई गडबडीत पार्टी केली ना मग असं राहते. मीठ नहीं रहेगा अपना, नमक नहीं रहेगा. क्या बोला तूने? अपना नमक नहीं रहेगा. हम तो वही ना, खाने में नमक नहीं तो खाने में मजा क्या आएगा. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल मसाला राहिला ते बघ. ते दोघं तिकडून चाललेत रानातून. ठीक आहे आणि आम्ही आता इथून निघतोय तिकडे जायला. चला मित्रांनो, त्या साईडला चाललेत आपली गँग आणि चिकन आपलं सॉरी काय मसाला आणायला निखिल आणि त्याचा मित्र गेलाय. आणि इकडचं लोकेशन आहे ना सकाळचं एवढं भारी वाटते ना, बघू शकता. अशी झाडं वगैरे मस्तपैकी. हे बघा झाडं बघा आणि मस्त असं धुकं पडलं आहे. क्या सीन आहे यार. आणि इकडं नदी आहे व पाणी आता आटले त्यामुळे असं आहे. आणि तिकडं प्रचितगड आहे. कधीतरी आता काय टायमिंग नाही होणार, म्हणजे आता चान्स नाही मिळाला त्या साईडला जाण्याचा, कारण गवत वगैरे वाढलं ना त्यामुळे तिकडे जायचा चान्स नाही मिळाला. त्यामुळे बघूया नेक्स्ट टाइम कधी आलो मामाच्या इथं तर मग प्रचितगडला पण एक ना एक दिवस तरी जाऊ. ठीक आहे. आता आपल्याला इकडून जायचं आहे. शपथ रस्ता बघा जंगल सारखा आहे रे. चलो जाते. पोहोचलोय. इथं पोहोचून आता जरा वेट करूया निखिलचा. आणि निखिल आणि कोण गेला रे? निखिल आणि विराज गेलेत मसाला आणायला. बघू शकता इथं हे स्टिक आणले त्याच्यासाठी रोस्टेड बनवण्यासाठी. काय ते बार्बेक्यू. हे कसलं मंदिर आहे रे? हा वाघजाईचं मंदिर आहे. मस्त असं लोकेशन आहे. तर बघूया आता त्यांची येण्याची वाट. नंतर मग कुठून जाऊया रे? रस्त्यानं मग जाणार आम्ही. सॉरी रस्त्यानं जाणार आहोत, मी विसरलो. ठीक आहे चला.
हे बघा आले मसाले घेऊन, सर्व अर्धवट काम. हा निखिल भेटलं काय? दिला चला, भेटलेला भेटला ना ब्रो? भेटला. ओके तर आता चला इथून जाऊया परत. हे बघा ठीक आहे, पण माचीस घेतलाय बघा भाई, आता माचीस नाही आणली. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो. मला पण तेच वाटलेलं म्हणून बोल शूट करू दे. हे का आता माचीस राहिल्या, पहिले मीठ राहिलं, नंतर मसाला आणला आणि आता माचीस नाही. यांची अर्धवर पार्टी. हागला म्हटलं सगळं आणली, पण तेच नाही आणली मेन. तर बघ माचीस शोधतोय आता. बघ आता हे निघाले माचीस आणायला, जियान आणि तो पोरगा, ते दोघ जण गेलेत माचीस आणायला. काय यार पार्टी आहे, मला नाही तुमच्यात खेळायचं, मी जातो घरी. समझ रहे हो ना? ही चूक आमची नाही, ही चूक जियांची आहे. जियान त्याने जियान दाखव. तो जियान तिकडे गेलाय, तो आता गेला, तो नाही तो बघ नाही गेलं रे. गेला जियान. ओके हे मंदिर आहे, कसलं आहे रे हे? निनावी देवीच आहे, निनावी देवी. निनावी देवीचं आहे ते का? लिहिलेलं असतं, श्री निनावी देवी प्रसन्न. ओके हे मंदिर आहे. आता काय माचीस आणण्यासाठी ते गेलेत, ते परत आता येस तर थांबायला लागेल. एक्सप्लोर. 5 वाजता निघायचं होतं, वाजले इथं 7 वाजले. आधी जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा इकडे वनभोजन करायचो आम्ही शाळेचं. काय बोलतो? हो. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. चष्मा आणलास काय? नक्की हे मजाक मस्ती चालू आहे इथे. ठीक आहे, अरे खरंच करायचं वनभोजन. हा ठीक आहे, असू दे ना. ठीक आहे जाऊया. आणि काय जिथे जरा पाय धुऊया या पाण्यामध्ये, कारण चप्पल थोडीशी घाण झाली. काम 25 या काय सीन आहे यार, मस्त वाटतंय. मस्तपैकी सूर्यदेव तिकडे, आपली गँग इकडे चालले, आणि विनूबाई टोप घेऊन एक टोप माझ्याकडे दिलाय हा, आणि चाललंय. तर मस्त वाटतं रे इथं आलं ना, असं वाटतं इथंच पार्टी करावी, पण आपल्याला अजून चांगल्या लोकेशनवर जायचं आहे. ओके तर बघूया. विनय किती लांब आहे इथून? फक्त 2 तास भावानो. येस तर आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, वाजले बघा किती. ठीक आहे, काय नाही होतं असं. आता जाऊया इथून आपल्या थेट मार्गावर. हा बघा पडलेला आहे यो, पाण्यात पडला भाई. शर्ट बी इकडे घेतो भाई, पडला थोडा पाण्यात. ठीक आहे, ऐक तो मस्त वाटतं पाणी, हे लोकेशन कडक. काय बघू शकता इथं काहीतरी आहे. अरे ही सापाची कातडी. हे बघा मेन बोलते त्याला, मेन सापाचं मेन. कधी काढलं? पनवेलला काय बोलतं, सापाची कोस भेटले. हा ए कुठला साप आहे? धामण बोलते. गावाला असेच असते सगळे साप. ठीक आहे, चला आपण जाऊ आपल्या वाटेने. हा इकडून जायचं, बघू शकता. चल ब्रो, चलो जाते हैं इधर से उधर. खुशबू माहिती सांगे. जेव्हा आपल्याकडे मुसळधार पाऊस पडत असतो, हा हा तेव्हा इथून
नदीतले मासे वगैरे असे बाजूला वगैरे येतात तिकडे जंगलामध्ये. हा असे वाहताना काही ठिकाण असतात अशा ठिकाणचे जिथे आपण असं पाळणा लावून तिथे खाली पाळणा सुद्धा आता दिसणार नाही. आपण गावची लोक घेऊन गेले असणार. हा पाणी पडताना मासे खाली पडतात, पाणी बाहेर जातं आणि ते त्याच्यात पडतात ना. पडतं. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे हे आहे. पण आता तो काय ते जाळं ना पावसातूनच मिळणार. पावसातून ना. हा मुसळधार पावसातून. तर बघू शकता अशा पद्धतीने मासे पकडण्यासाठी इथं गावठी जुगाड केला जातो. बघू शकता. ठीक आहे आता जाऊया वरती. चला इथं भांडणं चालली त्यांची आणि लोकेशन बघू शकता. हो ही चप्पल तोडली, तुला सांगितलं बूट घालून ये तरी माझा ऐकत नव्हता. चप्पलच पाहिजे. आता चप्पल तुटली आता घे डोसक्यात. चल ब्रिज बघा, ब्रिज काढा काय. काही लोकेशन आहे गाइस. मस्त ब्रिज आहे. इथून काय जो सीन आहे ना कडक दिसेल. ड्रोन असतं ना, ड्रोन मधून असं वरती उडवलं असता. एक नंबर लोकेशन. बघू शकता या साईडला आता पाणी कमी आहे त्यामुळे, पण आंघोळीच्या लायक आहे पाणी. बघू शकता तिथे थोडं हे आहे. ओके तर या साईडला जाऊया. इकडून जायचं आपल्याला. हे अजून किती लांब आहे रे. ओके ना, येऊ आता थोड्याला. तर चला. तर मित्रांनो बघू शकता एवढा असं जंगल टाइप एरिया आहे आणि या एरियामध्ये पण 2 घर आहेत ना ब्रो. बघू शकता एक इकडं आहे. आता ही झाड आहेत. एक इकडं आहे आणि एक तिकडं आहे. बघू मला दाखवायला मिळालं तर मी तुम्हाला दाखवेन. परंतु आता झाडं वाढली ना त्यामुळे दिसत नाही. परंतु एवढ्या रानात ते राहतात ना. आणि मी काय बोलतो जर सामान वगैरे काय घ्यायचं असलं तर इथूनच महिन्याभराचं एकदाच भरून आणतात. एकदाच. अरे बापरे. लय मित्रांनो एकदम रिस्की एरिया आहे ना. वाघ वगैरे फिरतात या साईडला. तर खतरनाक लाईफ आहे. पण मस्त वाटतं गावी आल्या. आता हे आले म्हणून यांच्यामुळे मला इकडे यायला मिळते. ठीक आहे आता बघूया. यांचा फोटोशूट इथं चाललंय. फोटोशूट करून मला टोप घ्यायचा आहे बाहेर. टोप घेऊन आता जाऊया आपल्या लोकेशनवर. चला रे. हे बघा मित्रांनो मी तुम्हाला बोलत होतो ना ते हे घर आहे. हे बघा हे एकच घर आहे इकडं आणि एक घर आहे त्या साईडला आहे. एवढ्या म्हणजे जंगलामध्ये ती लोक राहतात. विचार करा. आणि काय सामान वगैरे लागेल ना ते महिन्याभराचं एकदाच घेतात आणि ते म्हणजे इथे राहतात एवढ्या रानात. ते बघा घर. आता आपण चालली आपली गँग या साईडला. तर चला इकडून जाऊया. तर मित्रांनो आपण आलोय अर्ध्या वाटेवर आणि बघू शकता या साईडला शाळा आहे. तर आपल्याला इकडचाच माणूस आपल्याला व्यवस्थित माहिती सांगेल. ब्रो सांग माहिती. ही शाळा आहे नायरी पेठेची. हा आता आपण आलो तिथून. आपलं म्हणजे मेन रस्ता आहे तिथून आता आपण 1.5 तास तरी चालून झाले आपलं. एवढे लांब आहे आणि इथे शाळेत पोरं शिकायची आहे तिथे. ही आता 4थी पर्यंत एकच वर्ग एक शिक्षक. 4थी पर्यंत होती का शाळा. एक वर्ग एक शिक्षक. आणि इथला जो निसर्गाचा व्ह्यू आहे ना बाजूला बघा झाड वगैरे सुंदर. त्यावेळी इथे लोक राहत असताना मग तेव्हा दृश्य कसं असेल. एकदम अशी चमकदार शाळा म्हणजे निसर्गात अशी रमलेली एकदम. आणि एकच वर्ग बघ ना आतमधून बघू आजचा व्ह्यू. एकच वर्ग ही आता 4थी पर्यंत इथं पूर्ण शिकवायचे. हा आणि गुंजाटे नावाचे सर इथे शिकवायला होते. तेव्हा मी 2011 किंवा 12ची गोष्ट असेल. मी 6वीला होतो. तू इथे शिकलास का. शेवटी सत्कार केला होता. या शाळेत शिकलास. नाही मी या शाळेत नाही शिकलो. मी नाही मोहल्ला शाळेत 6वीला असं ना त्यांचा मी सत्कार करायचो. ते झांज पथकाचा आम्हाला गायडन्स करायचे. झांज पथकाचं. ठीक आहे चल मग जाऊया इथून. हो आपण जाऊ. बघू शकता मित्रांनो साईडला एवढी छोटी शाळा. खूप सुंदर होते तेव्हा. एकदम छोटी शाळा आहे 4थी पर्यंत. आणि या साईडचा जो व्ह्यू आहे ना कडक व्ह्यू आहे. इकडे बघू शकता या साईडला नारळीची झाडं अशी बाग वाटते थोडीफार. आम्ही आलो त्या साईडून. अर्धी गँग तिथं उभी आहे. अर्धी गँग इथं दमलेली आहे. आता या गावात कोणीच राहत नाही. एकच घर आहे. हा बघू शकता इथं एकच घर आहे ना. त्या साईडला होतं ते तिकडं भेटलं तेच ना. ओके. आणि हा बघा नारळ तिथं. हा बघ ना म्हशी आहेत. हे बघ. अरे हो त्या साईडला म्हशी होते. थांब दाखवतो.
नशिबाने आपल्याला बघायला भेटले. हे बाबा बघा इथं गाई आपल्या म्हशी आहेत. ही वाटतं बाथरूमची टाकी. बाथरूमची हे बघा. ओके, तर इथे थोडासा टाइम स्पेंड केला आम्ही आणि आता इथून जातो तिकडे. एक त्या साईडला पण एक व्ह्यू आहे. आणि हे बघा याने इथून नारळ आणले. हा फोडून काढून पाणी पाणी आहे याच्यात. एक एक फोडून बघ गगऱ्या. हे मस्त आहेत नारळ, खावायचं. तिथं नारळाचा मस्त की झोल झालाय. तर नारळ फोडूया आणि पाणी पिऊया. झाले आले व्हिडिओ. हा कुसला आहे ते वरती फोड बघ. हे मोड आलाय रे. आता वरती फोड ना डायरेक्ट पाणी समजेल. आले हाय पाणी. हाय हाय झाले हाय. अरे फोड यार फोड फोड. हाय 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 शूट चालले. शूट चालू आहे. नाही नाही नारळ अरे पाणी पिऊ रे. हाय का बघ. या मा बॉय. सही आहे. कडक. चुम्मेश्वर मित्रांनो मस्त की नारळ भेटले आहेत. आणि या नारळाचं जे पाणी आहे ना एवढं गोड आहे ना, एक नंबर. बघू शकता वरती पण नारळ आहेत. असं असतं जंगलात आले ना. हा बघा इथं पण आहे, ह्याच्यात पण पाणी आहे. आता हे 2 नारळ घेतलेत. तर हे जाऊया आणि आपण कोयती आणले घरातून. कोयतीन कापूया आणि नारळ पाणी पिऊया. जराशी थोडीशी एनर्जी आले. आणि आता आपली बाकीची मंडळी आहेत ना, तर त्या मंडळींना देऊया. आणि खोबरं बघा कसलं भारी आहे. आता हे खात खात जाऊया. थोडी भूक लागलेली तर आपल्याला मस्त की थोडासा आपल्याला एनर्जी मिळणार आहे याच्यातून. आणि अजून नारळ फोडूया, तिकडे घेऊन जाऊया आणि खाऊया. चला. तर मित्रांनो आपल्याला ते नारळ भेटलेले त्यातलं हे खोबरं आहे बघू शकता. आणि इथे हे आपली गँग आहे ना, ती नारळ पाणी फोडतात काढतात. हे बघा आणि एक नंबर लागतं. हे कैसा आहे. मस्त लागतंय ते खोबरं, एक नंबर. असं वाटतं आपण दुकानातून घेतो का तसंच ते नारळ आहे सेम. पाणी पण लय भारी होतं. आता इथे जरा आराम करूया आणि मग वरती जाऊया. चला. ते आणतो त्याच्यापेक्षा एक नंबर आहे. हे इथं आपली घ्या. अरे दाखवून पिया. ते लोक जे भेटतात ना त्याच्यापेक्षा प्युअर आहे. एक नंबर. हे बघा पाणी. पाणी विनू आणि सतीश भरपूर पियाले दोघं. मला दे ना बाबा असं राहिलं थोडं. हो शाबास. खडा ही गँग आपली. हे जुनं घर आहे. मामा कुठून रस्ता आहे हो. आपल्या कुठे जायचं रे. धबधब्यावर. इकडून का कोयती आणलेली आम्ही कोयती. चालेल. तंबाखूचे झाड होते ते इथं जुनं गेलं ते. चल बाबू बाय. एकच घर आहे इकडे. अरे क्या? पुढे तिथं इकडे खाली नदीच्या पलीकडे शिवऱ्यात. काय बोलते बघ. हा सलाम. इथं काय रे. ही पेट होती त्या कालीन. पेट होती का. आता इथं 3 घरं दिसत आहेत. ती घरं तुटलेत. हा ती घर ते आता हे लोक आपल्या इथे जवळ राहतात. तिवऱ्यात. आपला नायरी गाव आपण आलो हा तिथे तिवऱ्यामध्ये राहतात काय. तिवऱ्यामध्ये राहतात. ओके. आणि ह्या साईडला प्रचितगड कुठं आहे. हा समोरचा पट्टा आहे प्रचितगडाचा आहे. हा वाटतं ना. पण इथे आहे आता. तर मित्रांनो बघू शकता त्या साईडचा जो पट्टा आहे ना तो वरती तो प्रचितगडाचा पट्टा आहे. हा पट्टा प्रचितगडाचा. हाच प्रचितगड समज असं प्रचितगड आहे ना. इकडून जाऊ शकतो ना. हो इथून प्रवास. इथून तिवऱ्यातून करायचंय. इथून प्रवास म्हणजे ही त्या महाराजांची ही बाजारपेठ होती. बाजारपेठ का. हा त्या काली हा हा बाजारपेठ बोलतात त्याला. पेठ. हा नायरी पेठ का. ओके. नायरी पेठ. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला हा ब्रो मस्तपैकी माहिती सांगतोय. कारण हा इकडचा प्रॉपर आहे. मी कधीतरी येतो ना रे, सुट्टी असल्यावर येतो. त्यामुळे आपल्याला अशी छोटी ना मोठी माहिती मिळत जाते. आणि आपण हा जंगल आता इथून पार करत आपण चाललो त्या मेन लोकेशनवर. ठीक आहे.
मजा आली. हा नारळ मी आपला खोबरं खातच चाललोय. तिथे जरा नारळ पाणी म्हणजे इथे राहणारे आपल्याला ते आजोबा भेटले होते. हो, त्या आजोबांनी थोडी माहिती सांगितली आणि रस्ता सांगितला आपला. त्यामुळे थोडा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल त्या आजोबांना. ठीक आहे, देऊळ होतं ते आपण घेतलं नाही, जर जाताना भेटलं तर आपण घेऊ तिथे. ठीक आहे, बघूया जाताना देऊळ पण दाखवूया जर दिसलं तर. कारण ब्लॉग खूप मोठा होतोय, कारण सांगण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत आणि दाखवण्यासारखं पण भरपूर आहे. ठीक आहे, आता बघू शकता आपण चालू त्या दिशेने. तर जाऊया आणि तुम्ही पण या नारळ खायला खोबरं. हे मित्रांनो बघू शकता आपण इथून असं पाणी. कोणता? बेणगीचं पाणी बोलतात त्याला. पेनगीचं पाणी. हा, खूप दिवसांनी बंद आहे. आता आपण इथे पाणी वाहतं केलंय. हा, ते आपण थोडंसं खड्डा केला. पाणी पिऊ, खूप थंड पाणी आहे, खूप म्हणजे खूपच. हात लावून बघ तू. अरे हा मित्रांनो, पाणी एकदम गार आहे. इकडून एकदम. लगेच तेव्हापासून ओके ना? पाणी प्यायचं म्हणजे इथे सर्व लोक येऊन तेव्हा पाणी पाणी पिण्यासाठी ना. हा, इथे हे बघा इकडून असं ते खालती जातं. आता इथं जरा किती निसर्ग किती चांगला आहे. त्या काळात ती बाजारपेठ होती महाराजांच्या काळात. इथे ना. हा, आणि ते 16वे शतक आणि आता आपलं 20वे शतक. हो 400 वर्षाचा फरक, तरी पण आपल्या अजून किल्ले टिकून आहेत. हो बरोबर. मग तेव्हा कसा असेल आपला हा परिसर, तू विचार करून फक्त बघा, एकदा कल्पना करा आता असं आहे तर. बघा ह्या साईडून येतोय पाणी. हे बघा आपल्याकडे आता फक्त किल्ले पाणी एकदम थंड आहे यार. टिकून आहेत. हो, सही आहे. पण त्याची देखरेख केली जात नाही. हा. ते किल्ल्यावरचं पण आपण एकदा ब्लॉग बनवूच नक्कीच. हो त्या बघू साईडला आपण. पक्षित किल्ले गड आहे, महाराजांचे तलाव आहेत वरती किल्ल्यावरची. हा तोफ वगैरे आहे ते आपण दाखवू. पण ते टिकाऊ असं काहीच नाही तिथे, असं म्हणजे जेणेकरून आपण जाऊन ते सुरेख ठेवला असेल किंवा त्याची म्हणजे बंदिस्त वगैरे करून ठेवला असेल कुठे, असं काहीच नाही तिथे. ते पण उघड्यावरच पडलेलं आहे. हा. हो, हा मासा बघू शकतो. तो बघ, तो बघ, कुठं रे? दगडीच्या खाली गेला रे. ह्याच्या खालती. हा मासे उडतात. आता आपण इथे जागा गेले तर, आता हे पाणी थोडं स्वच्छ केलंय. कारण त्यांना तिथे फिरायला काय नव्हतं. आता थोडी ते ह्या मार्गाने खाली जाऊ शकतात. ओके हा, ठीक आहे. ते इथं थोडी साफसफाई चालली आपली, कारण पाणी हे चांगलं आहे. हे पाणी पिऊ पण शकतो. आता हे थोडं हे झाल्यावर तुम्हाला पिऊन पण दाखवतो. अरे आता कोणीच येत नाही ना इकडे. हा राहिलाच कोण नाही. मानवी वस्तीच नाही इथे आता, बरोबर. म्हणून बघू आपण. मस्त एक नंबर लोकेशन आहे. आणि झाडं बघू शकता. हे घ्या, आंब्याचं झाड आणि आपली गँग. ते क्लीन व्हायला येताना भेटेल आपल्याला पाणी पिवायला. आता क्लीन थोडं ना खाली आता पडली. पट्टीले लहान केली रे तू. लहानपणी आम्ही असं करायचो. तर बघूया परत जमतंय का. जमणार. असं इकडून फोल्ड करायचं आणि इकडून आता वाजून दाखव. जोरात फूक, दम नाही. पाण्यात दम नाही, माझ्यात आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. बघूया आपले नारळ आणि लोकेशन बघा. इथून जायचं आपल्याला ह्या खालतून. ओके, ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या भावाला तेच करा. चला, असं वाकून जावं लागते.